जे काही नुकसान झालेलं आहे, लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे, त्याच्या घराचं नुकसान झालंय, काहींच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, शेतीचं मोठ्या प्रमाणावर झाडं, फळबागांचे झाडं वाहून गेलेले आहेत. हे कधी असं बघितलं नव्हतं, एवढं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता पंचनामे वगैरे सोपस्कार होतील, परंतु या शासनानं त्यांचे जे निकष असतात NDRFचे त्याच्या खूप पुढे जाऊन मदत करण्याची गरज आहे. तर आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, परंतु मात्र निवडणुकीच्या अगोदर जे काही NDRFचे निकषाच्या वर जाऊन करणार ते आता बदललं, त्याप्रमाणे करू म्हणतात. पण या विशेष केसमध्ये मात्र निकष बाजूला ठेवून लोकांची जे नुकसान झालं त्याची त्यांना व्यवस्थित न्याय मिळेल अशा प्रकारची भरपाई तातडीनं, व्यक्तिगत असेल, सार्वजनिक रस्ते असतील, याचं मोठ्या प्रमाणावरती तातडीनं काम हाती घेणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणातल्या ढगफुटीमुळं या गावाचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. तुम्ही पाहिले असेल, रस्ते नाही राहिले, अनेक घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले, 4 व्हीलर गाड्या वाहून गेल्या, मोटरसायकल पण वाहून गेल्या. सगळ्यात मोठं नुकसान या परिसराचं झालेलं आहे. त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी एक आहे की आता पाणी ओसरल्यानंतर तुम्ही पंचनामे करणार, नुकसानीचं रेकॉर्डवर घेणार, पण नुसतं पंचनामे करून शासकीय निधी जाहीर करण्यापेक्षा तात्काळ मदत मिळाली पाहिजे. नाही सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, हे 2-4 दिवस फक्त वातावरण शांत होऊस तर कुठंतरी शासन, प्रशासनातील अधिकारी मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतात आणि नंतर हे वातावरण थोडं शांत झाल्यानंतर परत दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आमची सरकारला मागणी ही आहे की तात्काळ मदत जाहीर करा आणि प्रत्यक्षरित्या अंमलात आणा. तेच बरोबर, त्या शेतकऱ्यांची जे म्हणणं आहे तेच आमचं पण म्हणणं आहे. मागच्या वेळेस सुद्धा नगर तालुक्यातील काही वाळकी आणि त्या परिसरातील 6-7 गावांचं जे नुकसान झालं त्याची सुद्धा पंचनामे झाले. आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना करून पंचनामे केले, पण अद्यापपर्यंत कुठली मदत मिळाली नाही. ती परिस्थिती या ठिकाणी सुद्धा व्हायला नको, कारण इथं सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालेलं आहे. व्यक्तिगत स्वरूपाची मदत देत असताना जे सार्वजनिक स्वरूपाचे रस्ते, ते रस्ते सुद्धा शासनाने लगेच केले पाहिजे.